शेकडो वर्षाची गुलामगिरी नष्ट करून रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे, आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो, ही प्रेरणा भारतीयांच्या मनामध्ये निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला ते महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी आपल्या देशामध्ये आरक्षणाचा पाया घातला ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ज्यांच्या संविधानामुळे आज आपल्याला बोलण्याचं, लिहिण्याचं, प्रबोधन करण्याचं, धर्मचिकित्सा करण्याचं, संघटित होण्याचं, मतदान करण्याचं स्वातंत्र्य मिळालं, ते घटनेचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि स्त्रियांचा सन्मान या मूल्यासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं सगळं आयुष्य समर्पित केलं, त्या सगळ्या महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन. सन्मान्य विचारमंचावरती स्थानापन्न झालेले आजच्या या ग्रंथप्रकाशन समारंभाचे अध्यक्ष, आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अत्यंत लोकप्रिय, विद्यार्थी केंद्रित आणि जनसामान्यांचे विद्यापीठ म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर रजनीश कामत सर, आजच्या या महाग्रंथाचे लेखक आणि ज्यांनी हसत खेळत उत्स्फूर्तपणे आणि आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतो त्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेले, ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान आहे, असे माननीय कुऱ्हाडे सर आणि महाराष्ट्राच्या आजच्या पिढीमध्ये गाजत असणारे कवी, ते केवळ कवी नव्हे तर एक प्रबोधनकार कवी म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्यांचे तरुण कवी मित्र माननीय दंगलकार नितीनजी चंदन शिवे, मंचकावरती उपसासणारे सगळे मान्यवर मंडळी, विशेषतः या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य, शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कुऱ्हाडे सरांच्या मिसेस क्रांतीदेवी कुऱ्हाडे मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी अत्यंत देखण्या, सुंदर आणि सुबक अशा ग्रंथाचं या ठिकाणी निर्मिती केलेली आहे, त्या निर्मिती प्रकाशनाचे प्रमुख आमचे मित्र माननीय अनिलजी ममाणे सर आणि समोर बसलेल्या भावांनो आणि भगिनींनो, प्रथमतः माननीय कुलगुरू आणि मान्यवरांच्या हस्ते या महाग्रंथाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. एकूण कुऱ्हाडे सरांची मांडणी ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं आहे की ते फेमिनिस्ट आहेत. ते जेवढे सोशलिस्ट आहेत तेवढे ते फेमिनिस्ट सुद्धा आहेत. म्हणजे केवळ सामाजिक क्षेत्रातले समाजशास्त्रज्ञ नव्हे तर स्त्रीवादी अभ्यासक सुद्धा त्यांच्यामध्ये लपलेला आहे. अर्थात त्यांच्याकडे आलेला स्त्रीवाद ह्या पत्नीच्या भीतीतून आलेला नाही तर उत्स्फूर्तपणे आलेला आहे, हे आपल्याला मनापासून सांगा वाटतं. पावलोपावली ते आपल्या पत्नीची परवानगी घेत होते आणि त्यांचं सगळं जीवन ते किती तळमळीने आणि पोटतिडकीने मांडतात हे आपल्या लक्षात येईल. या ग्रंथाचा काही भाग मी बसल्या बसल्या वाचला, मला काही ग्रंथ वाचायला मिळाला नाही, परंतु मी काही भाग चाळला. त्यानंतर लक्षात आलं की सरांची भूमिका स्त्रीवादी आहे. अनेक वर्षापासून, अनेक कालखंडापासून स्त्रियांना या समाजव्यवस्थेनं केवळ भारतातच नव्हे आणि केवळ एका धर्मातच नव्हे, जैनिझम सारखे, बुद्धिझम सारखे काही विचारधारा अपवादात्मक सोडल्या, म्हणजे धर्मतत्वज्ञान सोडलं, चारवाक, बौद्ध आणि जैन ह्या तीन जर परंपरा आपल्या देशातील सोडल्या तर जगभरामध्ये सर्वच संस्कृतीमध्ये स्त्रियांचं कमी अधिक प्रमाणामध्ये शोषण आणि दमन झालेलं आहे. आणि म्हणून या स्त्रियांचा कैवार घेतला पाहिजे आणि तो स्त्रियांनीच घेतला पाहिजे असं नव्हे तर तो पुरुषांनी सुद्धा घेतला पाहिजे. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की या 3000 वर्षाच्या इतिहासामध्ये स्त्रीवादी विचार मांडणारे सुद्धा, अग्रणी मांडणारे लोक आहेत ते सुद्धा पुरुषच आहेत. चारवाक सारखा खूप मोठा महान फिलॉसॉफर यांनी देखील वर्णव्यवस्थेला विरोध केला आणि स्त्रियांना हक्काधिकार दिले पाहिजेत, ही भूमिका चारवाकाची होती. त्यानंतर महावीरांची परंपरा येते, महावीरांनी देखील वर्णव्यवस्था नाकारली आणि सर्वांना समान अधिकार दिला पाहिजे, ही भूमिका वर्धमान महावीरांनी घेतली. बुद्ध देखील स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. अगदी बुद्ध म्हणाले होते की त्यांच्या जीवनातील खूप चांगली एक प्रेरक कथा आहे, त्यांच्या जीवनामध्ये घडलेली घटना आहे. एका राजाला मुलगी होते आणि तो राजा खूप दुःख करतो. तर बुद्ध त्या ठिकाणी येतात आणि राजाला विचारतात, राजा दुःखी का आहेस? तर राजा म्हणतो की मुलगी झाली. तर बुद्ध त्या राजाला म्हणाले,
राजा, मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे. आणि पुढचं वाक्य गौतम बुद्धाचं खूप महत्त्वाचं आहे. बुद्ध म्हणाले, राजा मुलाप्रमाणेच मुलगी सुद्धा वंशाचा दिवा असते, मुलगी सुद्धा वंशवर्धक असते. वंश वाढवण्याचं काम फक्त पुरुषच करतो असं नव्हे, तर मुलगी सुद्धा वंशवर्धक असते. असा विचार 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी मांडला. आणि ते अगदी बरोबर आहे. कल्पना करा, जगामध्ये 100% पुरुष आहेत, एकही मुलगी नाही जगामध्ये, 100% मुलं आहेत. मग व्हॅलेंटाईन डेला शुभेच्छा काय माकडाला द्यायच्या का? आणि मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न काय गाडावर लावायचं का? म्हणजे 2500 वर्षापूर्वी बुद्धाने भूमिका घेतली होती की मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे. केवळ मुलगाच वंशाचा दिवा असतो असं नव्हे, मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे. आज आपण 21व्या शतकाची भाषा बोलतो. आज देखील आपल्या देशामध्ये काही अपवाद वगळले तर अनेक लोक मुलगा जन्माला आला की काय वाटतात? पेढे वाटतात. कोल्हापूर जिल्ह्यात एवढं प्रमाण नाही. कोल्हापूर जिल्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा जिल्हा असल्यामुळे प्रबोधित आणि प्रागतिक विचाराचा जिल्हा आहे. पण अनेक भागामध्ये आपण पाहतो की मुलगा जन्माला आला की पेढे वाटतात आणि मुलगी जन्माला आली की जिलेबी किंवा बर्फी वाटतात. आज देखील सातत्यानं मुली झाल्या तर त्या मुली होणाऱ्या आईला छळ केला जातो, तिला अपशकुन मानलं जातं. अशी पद्धत आज देखील आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये अनेक ठिकाणी मुलींचं शोषण, मुलींवरती अन्याय, मुलीवरती अत्याचार, त्यांना अधिकार वंचित ठेवणं. मध्यंतरीच्या काळामध्ये अफगाणिस्तानामध्ये राजकीय उलथापालथ झाली, तालिबान्यांचं राज्य आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी मुलींचं शिक्षण बंद केलं. ज्या इराणचा आणि अमेरिकेचा, इस्रायलचा संघर्ष आपण रोज नियमित वाचतो. मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं, आपल्याला देखील माहिती असेल की इराणमध्ये स्त्रीवादी एक महिला आहे की जी अनेक वर्षापासून स्त्रियांच्या हक्काधिकारासाठी लढते आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी ते आवाज उठवते. तर त्या स्त्रीला जे अयातुल्ला खोमेनी ज्यांचं युद्धामध्ये निधन झालं, अयातुल्ला अली खोमेनी यांच्या मोरल पोलिसांनी तिला अटक केली, तुरुंगामध्ये डांबलं. आणि 1-2 वर्ष नव्हे, गेली 30 वर्ष झालं, गेली 20 वर्ष झालं ती इराणच्या तुरुंगामध्ये आहे. त्या महिलेचं नाव आहे नर्गिस महम्मदी. नर्गिस महम्मदी नावाची ती महिला आज देखील तुरुंगात आहे, जी तिथल्या महिलांच्या हक्काधिकारासाठी लढते. आणि तिला 2 वर्षापूर्वी नोबेल पुरस्कार मिळाला शांततेचा. आणि तो नोबेल पुरस्कार घेण्यासाठी ती उपस्थित राहू शकली नाही, कारण इराण सरकारने तिला परवानगी दिली नाही. शेवटी जर्मनी किंवा फ्रान्समध्ये तिची जी मुलं राहतात आणि पती राहतात त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला. आपल्याकडचे प्रागतिक विचाराचे पुरोगामी लोक नेहमी इराणच्या बाजूने उभे असतात, असायला काही माझी हरकत नाही. पण ज्या इराणचं काही आपल्या पुरोगामी लोक समर्थन करतात त्यांनी लक्षात घ्यावं की त्या ठिकाणी महिलांची काय अवस्था आहे. म्हणजे जगभरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये महिलांना तुच्छ लेखणं, महिलांना कमी लेखणं, त्यांना अधिकार वंचित ठेवणं. मग स्त्रीवादी चळवळ ही या शतकातील म्हणजे 20व्या आणि 21व्या शतकातील मोठी देण आहे, ज्याला फेमिनिस्ट मुवमेंट म्हणतो. पण स्त्रीवादी चळवळ ही पुरुषाच्या विरोधातली चळवळ नव्हे, तर स्त्रियांना सुद्धा पुरुषाप्रमाणे सन्मान मिळाला पाहिजे, हक्काधिकार मिळाले पाहिजेत, शिक्षण मिळालं पाहिजे. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी तो आवाज उठवला आणि महात्मा फुलेंनी आपल्या अधोगतीचं कारण अविद्येमध्ये शोधलं. फुले म्हणाले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. विद्याने मती नाही, मती नाही, नीती नाही, नीती नाही, गती नाही, आणि गती नसल्याने वित्त नाही, आणि वित्त नसल्यामुळे शूद्र अतिशूद्र खचले. स्त्रियांचं स्थान काय वर्णव्यवस्थेमध्ये? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आउटकास्ट. जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही वर्णव्यवस्था, जे या वर्णात नाही त्यांना वर्णबाह्य आउटकास्ट म्हटलं. तर जी स्त्री, मग ती ब्राह्मण स्त्री असेल, मराठा स्त्री असेल, ओबीसी स्त्री असेल, ह्या स्त्रीचं स्थान म्हणजे आज नव्हे पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वर्णव्यवस्था ज्या काळामध्ये होती त्या काळामध्ये कुठल्याही वर्णाची स्त्री असेल तर तिचं स्थान वर्णबाह्य म्हणजे आउटकास्ट होतं. म्हणून फुल्यांनी पहिली शाळा मुलींची काढली आणि त्यानंतर मुलांची काढली. महात्मा फुले म्हणाले, आईच्या योगे मुलांचा उद्धार होतो. आई गुलाम झाली तर मुलं गुलाम होतात, आणि मुलं गुलाम झाली तर समाज आणि राष्ट्र गुलाम होतं. राष्ट्राला गुलामीतून बाहेर काढायचं असेल तर पहिल्यांदा मुलींना शिकवलं पाहिजे, हा विचार फुल्यांनी मांडला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा एक फोटो उपलब्ध आहे. सर्वसाधारण
स्वाभाविकपणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पती पत्नी किंवा नवरा बायको ज्यावेळेस फोटो काढतात त्यावेळेस नवरा कुठल्या बाजूला उभा असतो आणि पत्नी कुठल्या बाजूला उभी असते? सर्वसाधारणपणे पती हा उजव्या बाजूला उभा असतो. मंगल कार्यालय, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, घरगुती कौटुंबिक कार्यक्रम असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल तर पती हे नेहमी उजव्या बाजूला उभे असतात. फोटो काढताना पहा तुम्ही, मंगल कार्यालयाच्या वेळेस पहा, पती हे नेहमी उजव्या बाजूला. चुकून जरी बायको उजव्या बाजूला उभी राहिली आणि नवरा डाव्या बाजूला उभा राहिला तर फोटोग्राफर सुद्धा म्हणतात ताई डाव्या बाजूला उभा राहा. वामा दुय्यम कनिष्ठ दर्जाची. समजा पत्नी उजव्या बाजूला उभी राहिली, बिघडेल का? पत्नी उंचीने जास्त असेल, बिघडेल का? पत्नीचं शिक्षण पतीपेक्षा जास्त असेल, बिघडेल का? नाही. पण पुरुषसत्ताक मानसिकता ही असतेच थोडी तरी. म्हणून क्रांतीदेवी आम्हाला सांगत होत्या थोडी का होईना पुरुषाकडे एक पुरुषसत्ताक मानसिकता असते, नाही असं नाही, मग ते सगळीकडेच. तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा एक ओरिजिनल फोटो उपलब्ध आहे. त्या फोटोमध्ये महात्मा फुले उजव्या बाजूला आहेत आणि सावित्रीबाई फुले डाव्या बाजूला आहेत. म्हणजे महात्मा फुलेंच्या केवळ कॉन्शियस मध्ये नव्हे तर नेहमीमध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये सुद्धा मुलगी हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे, ती सुद्धा उजव्या बाजूला उभी राहिली तर बिघडत नाही. अशा पद्धतीची एक समतावादी स्त्रीवादी भूमिका महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे होती. आणि म्हणून किसनराव कुऱ्हाडे सर हे समाजशास्त्रज्ञ आहेत पण त्यांच्यामध्ये फेमिनिस्ट विचार किती प्रभावीपणे आहेत आणि ते आक्रमकपणे, सडेतोडपणे आणि निर्भीडपणे त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात. आणि त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा ते सांगतात पत्नीच्या नावावरती पगार करायला खूप हिंमत लागते. तुम्ही खूप प्रामाणिक आहे सर, तुम्ही सरळ आपल्या बायकोच्या नावावरती पगार करता. म्हणजे सगळे पगार. मी इतका फेमिनिस्ट नाही. मी काय करतो, पगार मिळाली, पेन्शन मिळाली, सगळीच बायकोकडे देतो आणि परत हळूहळू मागतो. थोडे मला 200 रुपये पाहिजेत, 500 रुपये पाहिजेत, 1000 रुपये पाहिजेत. आपल्या भारतीय बायका इतक्या हळव्या असतात आणि इतक्या प्रामाणिक असतात, त्यांना नवऱ्यांनी पैसे मागितल्याचा एवढा आनंद वाटतो. तुम्ही जर 50,000 त्यांना ठेवायला दिलं तर ते मला 60,000 रुपये दिल बायको. तुम्ही भाबडे आहात, मी इतका भाबडा नाही. देखील आपल्या देशामध्ये म्हणजे जगभरच, मी काय एका विशिष्ट धर्माला, एका विशिष्ट जातीला, एका विशिष्ट संस्कृतीकडे बघून बोलत नाही. जैनिझम आणि बुद्धिझम जर का वजा केले जगातले तर सर्व धर्मामध्ये आणि संस्कृतीमध्ये स्त्रियांचं कमी अधिक प्रमाणामध्ये शोषण आहे, त्यांचं दमन मोठ्या प्रमाणामध्ये जगभर आज देखील 21व्या शतकामध्ये सुद्धा. केवळ मॉडर्न कपडे आले, मॉडर्न विचार आलं, मॉडर्न शिक्षण आलं, मॉडर्न वाहनं आली म्हणजे फेमिनिझम आलं असं अजिबात होत नाही. म्हणून या ठिकाणी सरांच्या पुस्तकामध्ये त्यांनी जे सीतायन लिहिलेलं आहे त्यामध्ये आपल्याकडे रामायण महाभारत हे पुरुष केंद्रितच महाकाव्य आहे. ती त्यातला नायक राम आहे रामायणातला आणि महाभारतातला नायक हा कृष्ण आहे, पांडव आहेत. पण शरद पाटील आपल्या सर्वांनाच माहिती आहे, प्राच्य विद्यापंडित शरद पाटील, इंडॉलॉजिस्ट ज्याला म्हटलं जातं, ज्या ठिकाणी रोमिला थापर, डी कोसंबी, आर एस शर्मा, राहुल सांस्कृत्यायन थांबतात तिथून शरद पाटील सुरू होतात असं इंडॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये मानलं जातं. त्यांनी आपल्या भारताचा नव्हे तर जगाचा इतिहास हा स्त्रियांनी घडवला असं त्यांनी मांडलं. त्यांचं गाजलेलं पुस्तक दास शूद्राची गुलामगिरी. आपल्यापैकी अनेकांनी डी कोसंबी यांचं मिथ अँड रियालिटी नावाचं पुस्तक वाचले असेल, मिथक आणि वास्तवता. त्यामध्ये देखील डी कोसंबी असं म्हणतात की गोव्याचे मोठे अभ्यासक होते, इंडॉलॉजिस्ट आपल्या भारतातील डी कोसंबी. तर डी कोसंबी यांचं देखील मत असं आहे की जगातील संस्कृती स्त्रियांनी निर्माण केली. भटक्या अवस्थेतील माणसाला नागरी जीवन हे स्त्रियांनी दिलं. शरद पाटील यांनी देखील तेच म्हटलंय की जगामध्ये शेतीचा शोध प्रथमतः स्त्रियांनी लावला. मनुष्य भटक्या अवस्थेतला होता ना. मानव हा प्राणीच आहे, इतर प्राण्यासारखा मनुष्य सुद्धा प्राणीच आहे. जसा वाघ, सिंह, हत्ती, कोल्हा, घोडा, उंदीर तसा मनुष्य देखील प्राणीच आहे. डार्विनच्या थिअरीनुसार अँथ्रोपॉलॉजिस्ट जो डार्विन होते, डार्विन म्हणाले की जगातला कुठलाही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झालेला नाही. प्रत्येक सजीव उत्क्रांत होत आला विशिष्ट टप्प्यावरती.
आणि जो फिटेस्ट आहे तो सर्वाईव्ह, जो संघर्ष करेल, जो मजबूत आहे, जो दणकट आहे त्याची स्पेसिस टिकेल, आणि जो दुबळा आहे तो त्याची पेशीस टिकणार नाही, असा एक अँथ्रोपॉलॉजीमध्ये सिद्धांत आहे. आणि म्हणून मानवासारखा प्राणी दिसायला लागला त्याला अँथ्रोपॉलॉजिस्टनं म्हटलं ॲस्ट्रोपिथिकस. ॲस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निएंडरथल, होमोसॅपियन. आज आपण होमोसॅपियन सॅपियन आहोत. मानवाचा एकूण जो प्रवास आहे सुमारे 40 लाख वर्षाचा प्रवास आहे. 10 लाख वर्षापूर्वी जसा मानव होता तसा आज नाही. 40 लाख वर्षापूर्वी मानव जसा होता त्याचा जबडा मोठा होता, त्याचे दात मजबूत होते, कारण अजून अग्नीची जाणीव माणसाला झालेली नव्हती, तर कच्चा खात होता, त्यामुळे त्याच्या जबडा आणि दात मजबूत होते, मोठे होते. अग्नीची जाणीव झाली, तो भाजून आणि शिजवून खाऊ लागला, जबडा हा कसा झाला, लहान झाला, आणि दात हे देखील आखीव झाले, कारण तो आता शिजवून आणि भाजून खाऊ लागला. ॲडॉप्टेशन नावाची थिअरी सायन्समध्ये आहे. आणि त्यानंतर मग त्याला खूप केस होते, त्याची त्वचा जाड होती, ऊन वारा पाऊस यापासून रक्षण व्हावं यासाठी. जसे स्त्रियांनी शेतीचा शोध लावला, घराची निर्मिती केली, मनुष्य प्राणी घरात राहू लागला, त्यामुळे त्याची जाड त्वचा नष्ट झाली आणि स्मूथ त्वचा आली. आपले सगळे केस गेले आणि फक्त आता डोक्यालाच केस राहिलेले आहेत. मानवशास्त्रज्ञांचं म्हणजे अँथ्रोपॉलॉजीचं मत असं आहे की आता आपल्याला केसाचा उपयोग नाही. ऊन वारा पावसापासून रक्षणाची जबाबदारी आता घराने घेतली, कार टू कार्पेट लाईफ आलं, त्यामुळे 1 लाख वर्षांनी मानवाला 0 केस असतील. 0. 1 लाख वर्षांनी माणसाला अजिबात केस नसतील. त्यामुळे ज्यांना ज्यांना डोक्यावरती केस कमी आहेत ते मानवातील अपडेट व्हर्जन आहे. अपडेट व्हर्जन म्हणजे आपण खरंच सर आपण अभिमान बाळगला पाहिजे की अपडेट व्हर्जन आहे मानवाचं. तर मनुष्य प्राणी भटक्या अवस्थेत होता. भटक्या अवस्थेतल्या मानवाला स्थिर जीवन कोणी दिलं, तर हे आर्किओलॉजीमध्ये देखील सांगितलं जातं की निओलिथिक एज म्हणजे नवाश्मयुगामध्ये शेतीचा शोध लागला. तो शेतीचा शोध कोणी लावला? शरद पाटलांनी त्यांच्या दासशूद्राच्या गुलामगिरीमध्ये म्हटलंय की बाबा भटक्या अवस्थेतील मानवाला शेतीचा शोध पहिल्यांदा स्त्रियांनी लावला. जगामध्ये सुरुवातीला स्त्री सत्ताक राज्यव्यवस्था होती. आताचं बलुचिस्तान म्हणजे सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये पहिली शेती स्त्रियांनी केली आणि म्हणून ती निवृत्ती होती. स्त्री राज्याची पहिली महाराणी निवृत्ती होती. त्या निवृत्ती नावावरूनच नैऋत्य नावाची दिशा, आग्नेय नैऋत्य वायू, त्या निवृत्तीचंच नाव ह्या नैऋत्य या दिशेच्या माध्यमातून कायम राहिलेलं आहे. आपण ते जतन करून ठेवलेलं आहे. शरद पाटील म्हणतात सत्य लपवता येतं पण सत्य संपवता येत नाही. सत्य इतिहास असत्य इतिहासाबरोबर मिथकाबरोबर दंतकथेबरोबर सावलीसारखा सोबत येत असतो. म्हणजे दंतकथा निवृत्ती, ही निवृत्ती कोण, नैऋत्य दिशा कशी आली आणि वेदामधली ऋग्वेदामधली निवृत्ती शरद पाटील यांनी शोधून काढली. आणि त्यावरती M.A. मेहेंदळे मोठे स्कॉलर, संस्कृत स्कॉलर, डेक्कन कॉलेजचे ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या संस्कृत काव्य साहित्याबद्दल. तर M.A. मेहेंदळे आणि शरद पाटील यांचा मोठा डिबेट आहे, हेल्दी डिबेट आहे. आणि त्यांनी ते सिद्ध केलं की निवृत्ती वेदातील जिने शेतीचा शोध लावला आणि स्त्री सत्ताक राज्याची ती महाराणी होती. म्हणून उत्खननं जेवढी झाली, हडप्पा, मोहनजोदडो, कालिबंगन, बनावली, जोर्वे, दायमाबाद, आपल्या सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यामध्ये जिथं जिथं उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये बहुतेक ठिकाणी काय सापडलेलं आहे, मदर गॉडेस, म्हणजे ज्याला आपण टेराकोटा म्हणतो, मृण्मयी मुद्रा, त्याला मराठी शब्द आहे मृण्मयी मुद्रा. मातीचे जे काही छोटे छोटे पुतळे किंवा ब्रांचचे पुतळे मिळालेले आहेत ते मॅक्झिमम कशाचे मिळालेले आहेत, जास्तीत जास्त मदर गॉडेस, स्त्री प्रतिमा सगळ्यात जास्त मिळालेले आहेत. आणि त्याचे इंटरप्रिटेशन अनेक आर्किओलॉजिस्ट H.D. सांकली आहेत, S.B. देव आहेत, या अशा अनेक अभ्यासकांनी केलेलं आहे की प्राचीन काळामध्ये स्त्री सत्ताक संस्कृती होती. मोहनजोदडो या ठिकाणी ग्रेट बाथ सापडलेला आहे, म्हणजे ज्याला महास्नानगृह म्हणतो. आणि तो विधीचा चालायचा, त्या संघटनाचा सदस्य होण्यासाठी तिथं स्नान करावं लागायचं आणि दीक्षा घ्यावी लागायची आणि तो दीक्षा देण्याचा अधिकार महिलांना होता. म्हणून शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. म्हणून त्यांची आठवण म्हणून आपण नवरात्र साजरं करतो. नवरात्रामध्ये आपण घटस्थापना करतो, धान्य पेरतो, देवीचा उत्सव करतो, दुर्गेचा उत्सव करतो, अंबाबाईचा उत्सव करतो. आणि याचं विश्लेषण अभ्यासकांनी असं केलंय, D.D. कोसंबे आणि शरद पाटील यांचं मत असं आहे की सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये निवृत्तीचं राज्य होतं.
नर्मदेच्या खोऱ्यामध्ये ताटकेचं राज्य होतं. इंद्रायणीच्या खोऱ्यामध्ये मावळाईचं राज्य होतं आणि मावळाई नावावरूनच मावळा हा शब्द आला. मावळ तालुका पुणे जिल्ह्यात मावळ नावाचं गाव नाही, त्या मावळाईवरून मावळा हा शब्द आला आणि म्हणून आपण शिवरायांचे मावळे म्हणतो. मावळे आले, मावळ्यांनी किल्ला जिंकला, मावळे खूप शूर होते. मावळा हा शब्द पुरुष सत्ताक शब्द नाही, तर मावळा हा शब्द स्त्री सत्ताक शब्द आहे. तो पुरुषांनी सुद्धा स्वीकारला. मावळाईवरून मावळा शब्द आला. आणि आपल्या पंचगंगेच्या खोऱ्यामध्ये अंबाबाईचं राज्य होतं, जे अंबाबाईचं मंदिर या ठिकाणी आहे. आणि मांजरा आणि तेरणा नदीच्या खोऱ्यामध्ये तुळजेचं राज्य होतं. ती तुळजाभवानी जिची राजधानी तुळजापूर या ठिकाणी, तिच्या नावावरून तिची राजधानी आलेली आहे. हरिती, निवृत्ती, दुर्गा, अंबा अशा अनेक कर्तृत्वान स्त्रिया प्राचीन काळामध्ये होत्या. आणि स्त्रियांनी शेतीचा शोध लावला, घराची निर्मिती केली. म्हणून पुरुषापेक्षा स्त्री अधिक क्रिएटिव्ह आहे, अधिक सृजनशील आहे, अधिक हिंमतवान आहे. विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पुरुष शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पुरुष शेतकऱ्यांनी. पण अपवाद वगळता एकाही स्त्री शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. पुरुष संकटातून पळून जाऊ शकतात, पण कुटुंब सांभाळणं, मुलाबाळांना शिक्षण देणं, कर्ज फेडणं, शेती करणं हे कामं सातत्यानं महिलांनी केलेले आहेत, आईने केलेले आहेत. म्हणून आई ही बापापेक्षा अधिक हिंमतवान असते, कर्तृत्वान असते. अनेक दारुडे नवरे आहेत, त्यांचे संसार सावरणं, संसार उभं करणं, संसार वृद्धिंगत करण्याचं काम देखील महिलांनी केलेलं आहे. म्हणून या ऋणातून मुक्त होणं, ही ऋण आहे स्त्रियांचं. या पुरुष जातीवरतीच नव्हे तर सगळ्या मानव जातीवरती ऋण आहे मोठं, की ज्यांनी शेतीचा शोध लावला, घराची निर्मिती केली, संस्कृतीची निर्मिती केली, गावं वसवली. आणि तरी आपण त्याला बंधनामध्ये ठेवतो, तरी त्यांच्यावरती आपण निर्बंध आणतो. स्त्रियांना 30%, 33%, काय 50% आरक्षण द्या अशी मागणी करावी लागते. हा सुद्धा पराभव आहे. खरं तर स्त्रियांना ही संस्कृतीची निर्मिती आणि आपल्याकडे आता वेळ कमी आहे, अनेक वक्ते आपल्याला कुलगुरू साहेबांचं आणि नितीनजीचं देखील भाषण ऐकायचं आहे. संघ आणि समिती आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा, संसदेची 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. तसं संघ आणि समिती, संघगणामध्ये स्त्रीच असायची, तिचा जो ग्रह असायचा त्या ग्रहाची प्रमुख स्त्री असायची. मग स्त्रियांना असं वाटलं की बाबा आपण सगळे स्त्रिया सभासद आहोत, मग पुरुषांना पण आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. मग समिती, साम्य, समान, आणि मग पुरुषांना पण थोडं प्रतिनिधित्व दिलं. मग स्त्री आणि पुरुष ज्या सभागृहामध्ये समान आहेत त्याला समिती म्हटलं. आणि संघ नावाचं सभागृह होतं, त्यामध्ये 100% महिला होत्या. पुरुषांनाही प्रतिनिधित्व दिलं पाहिजे असं महिलांना वाटलं आणि त्यांना प्रतिनिधी शरद पाटलांनी त्यांच्या दाशूद्राची गुलामगिरी या ग्रंथामध्ये विस्ताराने मांडलेलं आहे. मला सरांच्या पुस्तकाकडे यायचंय. सरांनी या ठिकाणी जे मांडलंय सीतायनमध्ये, त्यामध्ये वाल्या कुळी, वाल्या आणि वाल्या कसा पाप करतो, अनेकांचा नरसंहार करतो, लुटतो, आणि मग तो ज्यावेळेस पापाची वाटणी पत्नीनं घेतली पाहिजे असा अपेक्षा बाळगतो, त्यावेळेस पत्नी मात्र त्याला ठाम विरोध करते. आम्ही तुमच्या पापाचे वाटेकरी होणार नाही. आम्ही काय तुमच्याकडे आग्रह केला नव्हता, चोऱ्या करा, मारा करा, करप्शन करा, माणसं मारा. म्हणून या ठिकाणी ठामपणे वाल्मिकी ऋषीची पत्नी वाल्मिकी ऋषीच्या विरोधात उभे राहते. अशी स्वाभिमानी पत्नी या ठिकाणी उभी केलेली आहे कोराडे सरांनी. आज मला या ठिकाणी आपल्या देशातील शासन प्रशासन व्यवस्थेकडे थोडं लक्ष वेधायचं आहे. मी एका विशिष्ट पक्ष किंवा एखादा विशिष्ट संघटना, एखादं सरकार यांना उद्देशून बोलत नाही. तर मी मध्यंतरी सर युरोपमध्ये जाऊन आलो. नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झमबर्ग शिवजयंतीच्या निमित्तानं काही कार्यक्रम होते आणि त्या ठिकाणी गेलो होतो. तर तिथे इतकं मोठं भव्य दिव्य रस्ते आहेत, इमारती आहेत. तिथं करप्शन जवळजवळ नाही, असेल नाही असं नाही, पण जवळजवळ नाही. त्यामुळे त्या ठिकाणचे देश कसे उभे राहिलेले आहेत. तिथले पंतप्रधान देखील सायकलवरती जातात नेदरलँडचे. तिथले सार्वजनिक जीवनामध्ये तिथले अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील. मी ज्यावेळेस नेदरलँडला गेलो होतो त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या. कुठेही प्रचार सभा नाही, बॅनर नाही, कुणी येत नाही. तर सगळ्यांसाठी कॉमन चौकात एकच बोर्ड असतो, त्या बोर्डवरतीच त्या पक्षाने उमेदवारांनी भूमिका मांडायची. इतकं पारदर्शक निवडणुका युरोपमध्ये आहेत. करप्शन जवळजवळ त्या ठिकाणी नाही.
आपला देश देखील खूप चांगला देश आहे हो. वातावरण किती आपल्या देशातलं चांगलं आहे. आपल्या देशातलं हवामान, आपल्या देशातलं वैविध्यपूर्ण वातावरण, ज्या देशामध्ये ड्रॅगनचं फळ येतं, डाळिंब येतात, द्राक्षे येतात, सफरचंद येतात, सगळी फळं, सगळी पिकं, आपल्याकडे महाबळेश्वर पण आहे, कुलू मनाली आहे, पन्हाळा आहे, आपल्याकडे दुष्काळी भाग पण आहे. इतका चांगला आपला देश आहे, वैविध्यपूर्ण देश आहे. तरी तो देश आज जगाच्या स्पर्धेमध्ये मागे का आहे? त्याचं कारण आपल्या देशातील अपवाद वगळता राज्यकर्ते आणि प्रशासनातले अधिकारी, अपवाद वगळता म्हणजे चांगले अधिकारी, तुकाराम मुंडे साहेबांसारख्या अधिकाऱ्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. टाळायला असे अधिकारी देखील आहेत, नाही असं नाही. पण आपल्या देशातल्या अपवाद वगळता अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी देश चाटून पुसून खाल्ला हो. 5 कोटीचं काम असेल तर 3-4 कोटीत व्हायला पाहिजे, कमीत कमी 4.5 कोटीत तर व्हायला पाहिजे 5 कोटीचं काम. पण ते होतं 2 कोटीतून 3 कोटी हे कसे सगळे वाटून खातात हो. अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये. आपण वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचतो, एसीबीने धाड टाकली, एसीबीने पकडलं, एसीबीने त्यांना पकडलं. रोज अनेक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात लाच घेताना सापडतात. ते बातमी येतात. मग लाच थांबली का? भ्रष्टाचार थांबला का? थांबत नाही. मला तर मी जवळून पाहिलंय, एसीबीचे अधिकारी सुद्धा पैसे खातात. चुकीचं आहे का मी बोलतोय ते? एसीबी सुद्धा पैसे खातात. अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. म्हणून मला या ठिकाणी सरांच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन सांगायचंय, वाल्या कोळ्याची बायको जशी त्याच्या विरोधात उभी राहिली, तू पाप केलंय, तू एकटा बोल, आम्ही तुझ्या पापाचे वाटेकरी होणार नाही. या अधिकाऱ्याची बायको जर म्हणाली पगारापेक्षा अतिरिक्त पैसे कुठून आणलेत तुम्ही, हे चालणार नाही. भ्रष्टाचार थांबेल का नाही? 100% थांबेल. उलट अधिकाऱ्याच्या बायका अभिमानाने सांगतात, आज एवढे मिळाले, एवढे मिळाले. जेवढा अधिकारी मोठा तेवढा हुंडा जास्त, तेवढी त्याला मागणी जास्त, कारण पैसा मिळतोय. आणि जे अधिकारी, जे चांगले अधिकारी पण आहेत, नाही असं नाही, सगळेच वाईट बदमाश अधिकारी आहेत, सगळेच राज्यकर्ते बदमाश आहेत असं मला म्हणायचं नाही. तर जे अधिकारी पैसे खात नाहीत त्यांच्या बायकांची कुचंबानं पाहिली का तुम्ही? लय बोळा नवरा आहे म्हणतात, त्याचे पैसेच काय येत नाही त्याला. अशी कुचंबा नाही त्यांची, अशी म्हणजे चांगल्याच काही खरं राहिलेलं नाही, अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. मी सरकारकडे विनंती करणार आहे, माझे आणि मुख्यमंत्र्यांचे खूप चांगलेच संबंध आहेत, चांगले मुख्यमंत्री आहेत. असं काही ह्याच पक्षातले लोक चांगले असतात, त्याच पक्षातले लोक वाईट असतात असं कधी समजायचं नाही. चांगले लोक सगळ्या पक्षात आहेत आणि बदमाश राज्यकर्ते देखील किंवा अधिकारी किंवा पदाधिकारी सगळ्याच पक्षात आहेत, असं काही नाही. तर मी तर मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर एक पत्र देणार आहे की एखाद्या अधिकाऱ्याने पैसे खाल्ल्यानंतर त्याला जर काही एसीबीने पकडलं तर त्याच्या बायकोला सुद्धा सह आरोपी करा. मागणी पडते का नाही तुम्हाला? एकट्याने भोगायचं त्यानं, लाभदायक सगळे. बायकोला जर सह आरोपी केलं तर भ्रष्टाचार 50% कमी येईल का नाही मला सांगा? नको, आपल्याला पण आज जावं लागतंय. म्हणून स्वाभिमानी वाल्या कोळ्याची बायको सरांनी या ठिकाणी उभी केलेली आहे. शरद पाटलांनी रामायण महाभारतातील वर्ण संघर्ष नावाचा ग्रंथ लिहिलाय. त्यामधील नायिका कोण आहे? सीता नायिका आहे. म्हणून या ठिकाणी जे कुऱ्हाडे सरांचं जे फेमिनिझम विचार आहे, स्त्रीवादी विचार आहे, सरांच्या साहित्यातील स्त्री ही बंडखोर आहे, क्रांतिकारक आहे, स्वाभिमानी आहे, आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. आज आपण 21व्या शतकात आलोय. स्त्रीवाद म्हणजे मुलींनी अभद्र बोलणे, मुलींनी शिव्या देणं, मुलींनी अकराळ विक्राळ आंदोलन करणं, ह्याला मी फेमिनिझम म्हणत नाही, ह्याला मी स्त्रीवाद म्हणत नाही. जबाबदार व्यक्तीला शिव्या देणं हा स्त्रीवाद नव्हे, अभद्रपणे बोलणं हा स्त्रीवाद नव्हे, उच्चांकल राहणे म्हणजे स्त्रीवाद नव्हे, अश्लील टिप्पणी करणं म्हणजे स्त्रीवाद नव्हे. ही विकृती आहे. आणि म्हणून कुऱ्हाडे सरांच्या साहित्यातील स्त्री ही स्वाभिमानी आहे, निर्भीड आहे, प्रामाणिक आहे, सुसंस्कृत आहे. असा एक ग्रंथ म्हणजे असे अनेक ग्रंथ सरांनी लिहिलेले आहेत. तर त्या अनेक म्हणजे त्यांनी किती ममाने सर सांगत होते 80 ग्रंथ लिहिलेले आहेत.
त्यांचं वय वर्ष 82 आहे, म्हणजे 100 वर्षापर्यंत कमीत कमी 100 ग्रंथ आल्याशिवाय राहणार नाहीत आणि कमीत कमी असे 10 खंड तरी सरांचे येतील भविष्य काळामध्ये आणि ते प्रकाशित व्हावे. सरांचं काम खूप क्रांतिकारक काम आहे, पण त्यांचं बोलणं त्यांचं वागणं ऐकल्यानंतर त्यांच्याकडे प्रचंड उत्साह आहे, प्रचंड उत्साह आहे, प्रचंड त्यांच्याकडे निर्मिती क्षमता आहे आणि एक समाजशील व्यक्तिमत्व, एक राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपली भूमिका निर्भीडपणे प्रामाणिकपणे मांडणारे व्यक्तिमत्व सर आहेत. आणि सरांचा 82वा वाढदिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरा केला तर मला तर वाटते कमीत कमी 100 वर्ष जगायला काही हरकत नाही सरांना, त्यापेक्षा जास्त जगणार तुम्ही. सरांबद्दल आणि सरांच्या साहित्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. राहिलेलं भाषण त्यांच्या 100व्या वाढदिवसासाठी मी नक्की करेन. एवढ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.